नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, जागतिक वाघ दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक वाघ दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 29 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामधील आकारमानाने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतामधील आकारमानाने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, वसंतराव नाईक या समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? वसंतराव नाईक या समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1960 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, गहू उत्पादनामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? गहू उत्पादनामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, जनगण मन राष्ट्रगीताचे प्रथम गायन खालीलपैकी केव्हा झाले होते? जनगण मन राष्ट्रगीताचे प्रथम गायन खालीलपैकी केव्हा झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 27 डिसेंबर 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॉशिंग्टन अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते अभयारण्य महाराष्ट्रामध्ये नाही? खालीलपैकी कोणते अभयारण्य हे महाराष्ट्रामध्ये नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रामध्ये नाही. प्रश्न क्रमांक 9, शोषणाविरुद्धचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 23 ते 24 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, सर्वात जास्त तांदळाचे दर हेक्टरी उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? सर्वात जास्त तांदळाचे दर हेक्टरी उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंजाब राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? जागतिक अन्न दिवस हा खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 16 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, इट्स ऑलवेज पॉसिबल हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? इट्स ऑलवेज पॉसिबल हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 किरण बेदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कधीपासून झालेली आहे? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कधीपासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1965 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, भारतीय भूसेना दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? भारतीय भूसेना दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रामधील जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? महाराष्ट्रामधील जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाथसागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अणु ऊर्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, रेहकुरी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रेहकुरी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय? इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 परिस्थितिकी शास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 आनंद या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आनंद या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गेह या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक 12 शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. नवीन मताचा पुरस्कार करणारा खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? नवीन मताचा पुरस्कार करणारा खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नवमतवादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तुर्भे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जहालमतवादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात? हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्टार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुरु ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तैनाती फौजेचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तैनाती फौजेचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 द फ्युचर ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द फ्युचर ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विमल जालान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रामधील रोजगार हमी योजने जनक म्हणून खालीलपैकी कोणास मानले जाते? महाराष्ट्रामधील रोजगार हमी योजने जनक म्हणून खालीलपैकी कोणास मानले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वीस पागे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जागतिक आदिवासी दिवस खालीलपैकी केव्हा साजरा करण्यात येतो? जागतिक आदिवासी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 9 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतीय वन संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे? भारतीय वन संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डेहराडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या तयारीसाठी अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. पुस्तकाचे नाव आहे पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच. पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाला योग्य दिशा दाखवणारे अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मागील वर्षांच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. गणित आणि बुद्धिमत्ता यांचे सर्व प्रश्न हे स्पष्टीकरणासहित योग्य दिलेले आहेत. पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर एकूण 10 प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. विषय
कंपनी आहे म्हणजे प्रत्येक विषयाच्या यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळत जातील. सामान्य अध्ययनाच्या 118 प्रश्नपत्रिका, गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या 151 प्रश्नपत्रिका, मराठीच्या 124 प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडीच्या 127 प्रश्नपत्रिका. 18,200 पेक्षा जास्त प्रश्न संग्रह असलेले अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखन आणि संकलन श्री विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांनी केलेले आहे. या पुस्तकाची किंमत फक्त 380 रुपये आहे. अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. ऑनलाईन खरेदीसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल आणि संपर्कासाठी 90 28 96 75 47 या क्रमांकावर तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल आणि जवळच्या बुक स्टॉलवर हे तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 17. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1965 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. भारतामधील सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोठे आहे? भारतामधील सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. जगामधले सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? जगामधले सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस हे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरील बांधलेले धरण आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरील बांधलेले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वैतरणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. प्रवासी भारतीय दिवस म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू खालीलपैकी कोणता आहे? ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू खालीलपैकी कोणता वायू आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. ॲस्कॉर्बिक ॲसिड हे खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनचे रासायनिक नाव आहे? ॲस्कॉर्बिक ॲसिड हे खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनचे रासायनिक नाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 व्हिटॅमिन सी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. पाण्याने पृथ्वीचा किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? पाण्याने पृथ्वीचा किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 71% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. संवाद कौमुदी व मिरत अल अखबार ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? संवाद कौमुदी व मिरत उल अखबार ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. रौलट ॲक्ट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रौलट कायदा हा पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1919 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. ताश्कंद करार 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये झाला होता? ताश्कंद करार 1966 मध्ये पुढीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? विद्यार्थी हे मासिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार हे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 19 ते 22 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे खालीलपैकी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? खालीलपैकी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 10 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 1836 साली दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता? 1836 साली दादोबा पांडुरंग
तरखडकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मराठी भाषेचे व्याकरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने खालीलपैकी किती समित्या तयार केल्या होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 22 समित्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाल किती वर्ष असतो? राज्यसभेच्या सभासदाचा कालावधी म्हणजेच कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 6 वर्षे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जारवा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? जारवा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सुंदरबनामध्ये आढळणारी सुंदरी ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? सुंदरबनामध्ये आढळणारी सुंदरी ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खारफुटी प्रकारची या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 H1N1 नावाच्या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? H1N1 नावाच्या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वाईन फ्लू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 क्युसेक्स हे खालीलपैकी काय मोजण्याचे साधन आहे? क्युसेक्स हे खालीलपैकी काय मोजण्याचे साधन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पाण्याचा प्रवाह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोठे आहे? समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कटगुण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC राज्यसेवा परीक्षा यांची तयारी करीत असाल तर अनअकॅडमीवर खूपच महत्त्वाच्या बॅच लॉन्च झालेल्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स ही बॅच राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. ही बॅच 1 सप्टेंबरपासून सुरू होणारी अतिशय महत्त्वाची बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% सूट मिळवू शकता. दुसरा आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर PSI डिपार्टमेंटल एक्झाम. ही पण एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ही बॅच 3 सप्टेंबरपासून सुरू होणारी अतिशय महत्त्वाची बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही आपल्या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता आणि 10% सूट मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर तलाठी भरती एक्झामची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर नवीन बॅच लॉन्च झालेली आहे. स्पेशल बॅच फॉर तलाठी मेगा भरती एक्झाम 2021. ही बॅच 4 सप्टेंबरपासून सुरू होणारी बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. इथं बघू शकता तुम्ही 12 महिन्याचे आपण सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 2 महिन्याची सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळणार आहे. जर 24 महिन्याचे आपण सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 3 महिन्याचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळणार आहे. अतिशय महत्त्वाच्या बॅच अनअकॅडमीवर लॉन्च झालेल्या आहेत.